आज थोडं सकाळी लेक्चर शूट करतोय त्याच्यामुळे गुड मॉर्निंग. तुम्ही आता कोणत्या वेळेला बघताय मला माहित नाही. आपण ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे, ठीक आहे. ग्रुप सीचा एमपीएससी कंबाईन ग्रुप सी 2025 त्याचं विश्लेषण स्टार्ट करतोय. इतिहास पहिला विषय जो आहे, तर ए सेटनुसार बघितलं तर इतिहास पहिला विषय, ठीक आहे. तर बघा, स्टार्ट करू जास्त वेळ न घेता. पीवायक्यू खूप महत्वाचे, खूप जास्त रिपिटेशन होता. 2024च्या पेपरमध्ये 3-4 प्रश्न याच्यामध्ये रिपीट झालेले होते. 3 प्रश्न जर इतिहासाचे रिपीट होत आहे 10 मधले, तर किती टक्के रिपीट होत आहे? 30% रिपिटेशन फक्त इतिहासात आहे. फक्त 2024चा मागचे क्वेश्चन पेपर बघितले तर असे 5-6 क्वेश्चन म्हणजे नियर अबाउट 40 ते 50% क्वेश्चन हे रिपीट होतात. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आहे, पास व्हायचं असेल तर पीवायक्यू करा. पीवायक्यू अशा पद्धतीने करा का त्या विश्लेषणामधून जर क्वेश्चन पडला तर तुमचा चुकायला नकोय. जे विश्लेषण देतोय तुम्हाला काय अजून एक्स्ट्रा एडिशन त्यात करूशी वाटलं तर ते पण करा. नुसते पुस्तकं वाचत बसू नका. प्रत्येक लेक्चरमध्ये हेच सांगतोय. कारण हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला पास व्हायचं असेल तर 2026 खूप मोठी संधी असणार आहे. खूप मोठी भरती येणार आहे गटकची. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही काय करा, अवेअर राहा. अभ्यास नुसता करायचा म्हणून करू नका. पास कसं होईल मी आणि मार्क्स कसे वाढतील या उद्देशाने अभ्यास करा. ओके. वारंवार त्याच गोष्टी सांगतोय. गट ब आणि गट क दोन्ही पीवायक्यू करणं गरजेचं आहे, कारण पॅटर्न सेम आहे. ओके. स्टार्ट करू आता. पीवायक्यू कसं करायचंय, कशा पद्धतीने कुठे कुठे इलिमिनेशन टेक्निक तुम्ही वापरू शकता, त्या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो. जिथं जिथं गरज आहे तिथं एक्सप्लेनेशन पण जेवढी रिक्वायरमेंट आहे क्वेश्चनची तेवढं देतो. ओके. बघा, पहिला प्रश्न विचारलेला होता, सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढील पैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? महात्मा गांधी जेव्हा आफ्रिकेमधून भारतामध्ये आले होते 1915 मध्ये, त्याच्यानंतर त्यांनी भारतामधले कोणते प्रश्न होते का जे यशस्वीपणे हाताळले, ज्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं होतं, असा प्रश्न विचारलेला आहे. पहिला अ स्टेटमेंट आहे बिहारमधील चंपारण येथील निरीचा प्रश्न. जो चंपारण्य सत्याग्रह जो फेमस होता 1917चा, ठीक आहे, तो प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळला होता. बरोबर आहे. अ जर बरोबर असेल तर मी चेक काय करत, अ कुठे नाहीये, अ सगळीकडे आहे. त्याच्यामुळं अ वरून आपण ऑप्शन पर्यंत इलिमिनेशन टेक्निकने पोहोचत नाही. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, हा पण बरोबर आहे. आता अहमदाबाद मिल, खेडा सत्याग्रह आणि चंपारण्य सत्याग्रह तिन्ही पण त्यांचे पहिले यशस्वी लढे होते गांधीजींचे भारतामध्ये आल्यानंतरचे, जेव्हा त्यांनी सुरू केलं होतं त्यांचं काम. ठीक आहे. ते तिन्ही लढे बघा. खेडा येथील शेतकऱ्यांचा प्रश्न 100% बरोबर आहे. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, हे पण 100% बरोबर आहे. जो गिरणी कामगारांचा जो प्रश्न होता तो याच्यामध्ये येतो. ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे, तिने पण एक्सप्लेन करणार आहे. पण प्रश्नाचा अप्रोच आपण समजून घेतोय. ब जर बरोबर असेल तर मी चेक करतोय ब कुठं नाहीये, इथे नाहीये, मी याला एलिमिनेट केलं. ओके. चौथा ऑप्शन बघतोय, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती. आता गांधीजींचा काही संबंध होता त्याच्याशी, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ वगैरे? हे मुस्लिमांसाठी जो स्वतंत्र मतदारसंघ दिला होता तो 1909च्या कायद्याने दिलेला होता. त्या कायद्याचं नाव आपण मोर्ले मिंटो कायदा म्हणतो. ठीक आहे. मोर्ले मिंटो कायदा किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आपण त्याला म्हणतो. ओके. 1909च्या कायद्याने मुस्लिमांसाठी काय केलेलं होतं, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. त्याच्यामुळे हा ऑप्शन काही संबंध नाही याच्याशी. हा ऑप्शन असंच टाकलेला आहे फसवण्यासाठी. जर ड चुकीचं आहे, तुम्हाला एवढं जरी माहिती आहे का मुस्लिमांना जो मतदारसंघ जो दिलेला होता स्वतंत्र मतदारसंघ, तो 1909च्या कायद्याने दिलेला होता आणि त्यावेळेला गांधी भारतात नव्हतेच. त्याच्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही. ठीक आहे. 1909 ते 1915ला भारतामध्ये आलेले होते. हा ऑप्शन जर एलिमिनेट होतो तर बघा ना, इथं ड आहे, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. इथं ड आहे बाळांनो, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. इथं ड आहे, हा ऑप्शन एलिमिनेट होतो. म्हणजे तुम्हाला हे 3 माहीत जरी नसते, तुम्हाला हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे आयोगाने. रिपिटेशन झालेला हा क्वेश्चन आहे. का मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कायदा, मोर्ले मिंटो कायदा 1909 बरोबर. ठीक आहे. एवढं जरी माहित असतं तरी तुम्ही एलिमिनेशन टेक्निकने उत्तरापर्यंत पोहोचलेले इथं. हे लॉजिकल एलिमिनेशन झालं. आता एक्सप्लेनेशन म्हणजे मी जे एक्सप्लेनेशन देईल किंवा तुम्ही जे एक्सप्लेनेशन काढाल त्याच्यातून भविष्यातला एक पण प्रश्न चुकला नाही पाहिजे. तो चंपारण्य सत्याग्रहावर असो, खेडा सत्याग्रहावर असो किंवा अहमदाबाद मिलवर असो. ठीक आहे. आपण ते बघूया आता त्याचं एक्सप्लेनेशन. बघा, चंपारण्य सत्याग्रह मी शॉर्ट मध्ये लिहितो. चंपारण्य सत्याग्रह तुम्ही त्याचं लॉंग मध्ये लिहून घ्यायचंय, वेळ जातो याच्यामध्ये. कधी झाला होता रे हा? 1917. पहिली गोष्ट, काय होता हा चंपारण्य सत्याग्रह? तर तिथले जे युरोपियन मळेवाले होते त्यांनी जमीनदारांकडून भाडेतत्त्वावर काही जमिनी घेतल्या होत्या आणि त्या शेतकऱ्यांना त्यांनी काय केलं होतं त्या मळेवाल्यांनी,
किंवा ते प्लांटर्स होते, जे इंडिगो प्लांटर्स त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात, त्यांनी काय केलेलं होतं, शेतकऱ्यांवर सक्तीची नीळ लागवड करण्यासाठी सक्ती केलेली होती. त्याला 3 कठिया पद्धत म्हटलं जातं. 3 कठिया पद्धत. ठीक आहे, 3 कठिया पद्धत. आता कठिया म्हणजे काय, आपण त्याला गुंठा म्हणतो साध्या भाषेमध्ये. म्हणजे जर 20 गुंठे जागा असेल तर 3 गुंठे जागेवर शेतकऱ्यांना नीळ कंपल्सरी पिकवावीच लागेल, लावावीच लागेल, असे करार त्यांनी शेतकऱ्यांबरोबर केलेले होते. ओके. पण त्याच्यानंतर कृत्रिम निळीचं इंट्रोड्यूस झाली. कृत्रिम निळ मार्केटमध्ये आल्यामुळे काय झालं होतं, त्या निळीची डिमांड खूप कमी झालेली होती आणि त्याच्यामुळे काय झालेलं होतं, ह्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत होतं ह्या ठिकाणी. त्यांच्यावर जोर जबरदस्ती करून या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या. मग त्यावेळेला राजकुमार शुक्ला नावाचा व्यक्ती होता. राजकुमार हे नाव लय महत्वाचं आहे. राजकुमार शुक्ला ह्या व्यक्तीने, आता हे बिहार मधले एक शेतकरीच होते आणि तिथले नेते पण होते, यांनी गांधीजींना ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी बोलवलं होतं. आणि मग गांधीजींनी ही 3 काठिया पद्धत ही एकदम चुकीची, याच्याविषयी तिथला सर्वे केला पूर्ण आणि त्याच्या विरुद्ध काय केलं होतं, ब्रिटिशांकडे अपील केलं होतं. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी काय केलं, एक चौकशी समिती तिथे सुरू केलेली होती. म्हणजे चौकशी समिती त्या ठिकाणी काय केली होती, त्यांनी स्थापन केली होती आणि त्याच्यामध्ये महात्मा गांधीजींना सदस्य म्हणून घेतलं होतं. आणि त्या कमिटीने जो रिपोर्ट दिला होता, त्या समितीने जो अहवाल दिला होता, त्या अहवालामध्ये सांगण्यात आलं होतं की ही 3 कठिया जी पद्धत आहे ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे आणि ही रद्द करण्यात आली होती त्यावेळेला. मग हा पहिला जो लढा होता गांधीजींचा, हा यशस्वी ठरला होता. त्याला म्हटलं जातं पहिलं सविनय कायदेभंग. गांधीजींचं जर विचारलं गेलं, भारतातली पहिली सविनय कायदेभंग चळवळ कोणती होती, हा चंपारण्य सत्याग्रह होता. कळलं तुम्हाला चंपारण्य सत्याग्रह? याच्याविषयी काही डाऊट आहे तुमच्या मनामध्ये? पण डाऊट नसेल, पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे चंपारण्य सत्याग्रहाचं. ओके. आता बघा पुढचं महत्वाचं काय आहे, पुढचं खेडा सत्याग्रह. खेडा सत्याग्रह आता हा खेडा सत्याग्रह कधी झाला होता, 1918. ही महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. काय होतं खेड्यामध्ये काय झालं होतं, खेडा तर त्या ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडलेले होते आणि दुष्काळामुळे काय झालेलं होतं, शेतकऱ्यांचं जे पीक उत्पन्न होतं ते बऱ्यापैकी काय झालं होतं, कमी झालं होतं, कारण पाणीच नव्हतं, दुष्काळ पडलेला होता तिथं. ठीक आहे. त्याच्यामुळं जे शेतीचं उत्पन्न होतं ते प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेलं होतं. पण किती शेतीचं नुकसान झालेलं असताना सुद्धा यांनी काय केलेलं होतं, ब्रिटिशांनी काय केलं होतं, त्यांच्याकडून जो कर आहे, कर वसुली जी आहे ती सुरू ठेवली होती. त्यांच्यावर बळजबरी करणे, जबरदस्तीने ते कर वसुली करणे, या सगळ्या गोष्टी तिथे सुरू होत्या. मग 1918 मध्ये एक रेव्हेन्यू, म्हणजे त्यावेळेसचा एक रेव्हेन्यू कोड होता. का रेव्हेन्यू कोड मध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं, जर सरासरी उत्पन्नापेक्षा जर 25% एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असेल, 25% सरासरी त्याचं जर उत्पन्न एखादा असेल 100% आणि 100 रुपये असेल, त्याचं उत्पन्न त्या दुष्काळामुळे 25 रुपयापेक्षाही कमी, हे उदाहरण देतोय, 25 रुपयापेक्षाही कमी, तर त्यांना तो शेतसारा माफ करावा लागेल त्या शेतकऱ्यांसाठी, असं रेव्हेन्यू कोड मध्ये म्हटलेलं होतं. पण ते सगळं असताना पण हा शेतसारा त्या गोरगरीब शेतकऱ्यांकडून वसूल केला जात होता. त्यांचं उत्पन्न 25% कमी होतं त्या रेव्हेन्यू कोडनुसार. त्यांना तो माफ केला जायला पाहिजे होता, पण तरी तो माफ केला जात नव्हता आणि त्यांच्याकडून ती जबरदस्तीने वसुली चालू होती. ठीक आहे, जोर जबरदस्ती करून त्यांच्याकडून ते वसूल केला जात होता शेतसारा. ओके. ते कर्जबाजारी होत होते, त्यांना कर्ज काढावं लागत होतं शेतसारा भरण्यासाठी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी मग काय केलं होतं, गांधीजींनी याच्यामध्ये इंटरफेअर केलं होतं. वल्लभभाई पटेल पण याच्यामध्ये होते आणि मग त्यांनी हा जो लढा होता, त्यांनी काय सांगितलं होतं, शेतकऱ्यांना तुम्ही कर भरू नका. पूर्णपणे असहकार म्हणजे असहकार चळवळ एक प्रकारची ती होती. असहकार त्यांचं पहिलं आंदोलन होतं. नॉन कॉपरेशन, शेतसारा भरायचा नाही. मग काय झालेलं होतं, मग त्याच्यानंतर निर्णय आला का, ब्रिटिश गव्हर्नमेंट निर्णय दिला की ज्या शेतकऱ्यांमध्ये ऐपत असेल त्यांनीच शेतसारा भरा. जे गरीब शेतकरी ज्यांचं उत्पन्न 25%च्या खाली, त्यांना शेतसारा माफ करण्यात आला होता. हा एक दुसरा यशस्वी लढा होता गांधीजींच्या जीवनातला. तिसरा जो लढा होता तो म्हणजे काय, तिसरा लढा महत्वाचा, अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा. अहमदाबाद, ठीक आहे, मी शॉर्ट मध्ये लिहितो, गिरणी कामगार लढा. आता हे काय झालेलं होतं,
त्यावेळेला 1918 मध्ये झालेला होता बरं का, लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. 1918 काय झालेलं होतं त्यावेळेला प्लेगची साथ आलेली होती. ठीक आहे, प्लेगची साथ आल्यामुळं ह्या कामगारांनी, गिरणीचे जे कामगार त्यांनी शहर सोडून जाऊ नये त्या प्लेगच्या भीतीने. याच्यासाठी त्या गिरणी मालक जे होते त्यांनी काय केलं होतं का प्लेग बोनस सुरू करून दिला होता या यांच्यासाठी, सॉरी शेतकरी नाही, गिरणी कामगारांसाठी प्लेग बोनस सुरू करून दिला होता. आणि नंतर ज्या वेळेला प्लेगची साथ संपली त्यावेळेला यांचं काय म्हणणं होतं गिरणी मालकांचं, आता प्लेगची साथ संपलेली, हा प्लेगचा बोनस बंद करण्यात आला होता. मग ह्या कामगारांचं म्हणणं काय होतं गिरणी कामगारांचं, की महागाई खूप वाढलेली, आमचा तुम्ही जर बोनस बंद करताय प्लेग बोनस, तर आमचा 50% तुम्ही काय करा, पगार वाढ करून द्या. ओके, मग ते जे गिरणी मालक होते ते 20% करण्यासाठी तयार होते, पण 50% करण्यासाठी तयार नव्हते. मग गांधीजींनी त्यामध्ये सहभाग घेतला होता आणि अंबालाल साराभाई वगैरे हे गिरणी मालकांचं नेतृत्व करणारे व्यक्ती होते आणि ते गांधीजींचे मित्र पण होते. आणि मग त्यांनी यांना कॉपरेट केलं होतं गांधीजींना. मग गांधीजींनी याच्यामध्ये आल्यानंतर उपोषण सुरू केलं होतं. पहिलं उपोषण होतं त्यांचं. ठीक आहे. उपोषण सुरू केल्यानंतर मग गिरणी मालकांनी काय केलं होतं याच्यामध्ये माघार घेतली होती आणि 35% काय केली होती, पगारवाढ केली होती. ते 20% करण्यासाठी तयार होते. शेतकऱ्यांचं म्हणणं 50 होतं. मग त्याचा मधला मार्ग गांधीजींनी काढून दिला होता. 35% त्यांची पगारवाढ केली होती आणि तो अहमदाबाद गिरणी कामगारांचा प्रश्न त्यांनी सोडवला होता. अशा पद्धतीने होता गिरणी कामगार लढा 1918. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं एक्झॅक्टली काय स्टोरी घडलेली होती. मी सोप्या भाषेत सांगतो, माझ्या भाषेत बरं का. लेमन टर्म मध्ये ना त्या गोष्टी जास्त कळतात. लई सायंटिफिक या गोष्टी सांगून अभ्यास नाही होत रे. तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली झालेलं काय आपल्या भाषेमध्ये. ओके, कळलंय तुम्हाला. अहमदाबाद मिल 1918. अंबालाल साराभाई नाव महत्वाचं आहे. ठीक आहे, अंबालाल साराभाई जर विचारलं गेलं तर हे बघा मित्रांनो, आपण आता हे जे पहिल्या प्रश्नाचं आपण एक्सप्लेनेशन बघितलं, अशाच पद्धतीने आपण 2018 पासून 2025 पर्यंत गट ब आणि गट क सर्व पेपर याच्यामध्ये, ही जी बॅच आहे याच्यामध्ये दिलेले अशाच पद्धतीचे एक्सप्लेनेशन दिलेले आहे. तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पीवायक्यूचं पुस्तक वाचायची गरज नाही, कुठलाही अनालिसिस करण्याची गरज नाही. आयतं सगळं करून दिलेलं आहे. कुठे एलिमिनेशन टेक्निक वापरायची आता तुम्हाला सांगितलं बघा, शेवटला एका ऑप्शनवरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत होते. अशा कोणत्या कोणत्या प्रश्नांमध्ये लागू होते ह्या गोष्टी कळायला वेळ लागतो, स्वतः शिकायला वेळ लागतो. हे तुम्ही एकदा व्हिडिओ बघितले ना, तुम्ही ट्रेन होऊन जाल यामध्ये. ठीक आहे, ही बॅच आहे. इथे 499 किंमत दिसते, पण हिची किंमत कमी केली रे ऑलरेडी. 399 रुपयाला ही बॅच आहे. गट ब आणि गट क पीवायक्यू बॅच आहे. ठीक आहे. स्वाध्याय अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर आपला नंबर आहे 95 55 22 15 84. ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. काही बॅच घेण्यामध्ये काही अडचण आली तर स्वाध्याय अकॅडमीवर गट ब आणि गट क प्रिलिम्स पीवायक्यू बॅच नावाची बॅच आहे. ही बॅच तुम्हाला परचेस करायची. जर तुम्हाला अशा पद्धतीने पीवायक्यू अनालिसिस करायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल का आपला वेळ कमी लागेल, कारण 35-40 तासामध्ये बॅच पूर्ण होऊन जाते. सर्व तुमचे 12-13 पेपर जे आहे आतापर्यंत झालेले जवळजवळ सर्व पेपर कव्हर होऊन जातील 2025 पर्यंत, 18 पासून त्याचे झालेले. ठीक आहे. ही बॅच करू शकता, तुम्हाला खूप फायदा होईल. रिपिटेशनचा एक पण प्रश्न तुमचा चुकणार नाही. ज्या गोष्टींचा रिपिटेशन होतं, ज्या प्रश्नांचं रिपिटेशन होतं ते चुकणार नाही. विश्लेषणातून काही प्रश्न फॉर्म होतात ते पण चुकणार नाही. खूप चांगला, म्हणजे जे 30-40% रिपिटेशन आहे ते तर तुमच्या बरोबर येईलच. पण आपण एक्सप्लेनेशन जे देतो, आता मी चंपारण्य सत्याग्रह, अहमदाबाद मिल, खेडा सत्याग्रह याच्यावर जर भविष्यात प्रश्न आला तुमचा चुकेल का? नाही चुकणार. त्याच्यामुळे हे बॅच करणं खूप गरजेचं आहे. खूप कमी किमतीत आहे, 400 रुपये आपल्या रिचार्ज एवढी किंमत आहे. तुम्हाला जर वाटत असेल हे असं एक्सप्लेनेशन खूप चांगलं घेतलंय, तुम्ही पीवायक्यू बॅच करू शकता. डेमो व्हिडिओ पण तिथे दिलेले आहे इतर वर्षांचे, ते तुम्ही बघू शकता आणि नंतर घेऊ शकता. ठीक आहे. चला आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढे जाऊ बघा. पुढचा प्रश्न 2 नंबरचा प्रश्न विचारलेला 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर हे नेतृत्व कोणी केलं होतं? कृष्णारामा कुराडे पण होते, वि. स. पागे होते, गोविंद खोत होते, डॉक्टर यक्रू सोहनी होते, सगळे होते त्यामध्ये. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. ज्या वेळेला आता लॉजिक सांगतो इथं. लॉजिक तुम्हाला जर काही माहित नाही, तुम्हाला प्रश्न मारायचा आहे, 1/4 निगेटिव्ह आहे. ठीक आहे. 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मार्क्स कमी होतात. त्यावेळेला जर तुम्हाला रिस्कच घ्यायची, असे काही प्रश्न विचारले, खूप नावं दिलेले, तुम्हाला माहित नाही उत्तर, त्यावेळेला वरीलपैकी सर्व जो कॉम्प्रिहेन्सिव्ह पर्याय याच्या बरोबर जा. 40 ते 50% चान्सेस असतात बरोबर येण्याचे. ठीक आहे. कारण इथं चुकवण्यासारखे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे चुकवले जातात. मला माहिती एमपीएससी छोट्या छोट्या गोष्टी चुकवते, पण तुम्हाला रिस्कच घ्यायची तर काही पण तुक्का नका मारू. गोविंद खोत नसतील असं तुमच्या वाचण्यात आलेलं नाही ना, वरीलपैकी सर्व ऑप्शन बरोबर.
ओके. आता हे काय झालेलं होतं 3 सप्टेंबर 1942. आता हे जे 8 ऑगस्ट 1942 ला जी चले जाव चळवळ चालू झाली होती. भारत छोडो चळवळ जी सुरू केली होती महात्मा गांधींनी, नारा दिला होता करो या मरो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं होतं प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते. सातारा सांगली एरियामध्ये अ, नाना पाटील तुम्हाला माहिती आहे, क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव त्यांनी प्रति सरकार स्थापन केलं होतं. सांगली सातारामध्ये केलं होतं. सांगली भाग, सातारा भाग त्यामध्ये. मग त्यावेळेला काय झालं होतं त्या गोष्टीचाच हा म्हणजे हा एक चले जावचाच हा एक भाग होता बरं का. 3 सप्टेंबर 1942 मध्ये तासगाव हे सांगलीमधलं एक ठिकाण आहे. मग तासगावमध्ये त्यांनी काय केलं होतं मामलेदार कचेरी जी होती त्याच्यावर काय केला होता मोर्चा काढला होता आणि त्याचं लीड केलं होतं या व्यक्तीने. ठीक आहे. तो मामलेदार कचेरीवर जो युनियन जॅकचा जो झेंडा होता तो उतरवायचा आणि तिथं आपला तिरंगा लावायचा. असा पण त्याच्या मागे हे होता उद्देश होता. हा मोर्चा होता आणि त्याच्यावरून क्वेश्चन विचारला होता आयोगाने. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदारी कचेरीवर मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? हे सगळे होते त्या मामलेदार कचेरीवर त्यांनी तो मोर्चा काढला होता. हजारो लोक त्यामध्ये सामील झाले. ओके. त्यांच्यावर खूप भयानक पद्धतीने काय केलं होतं तो दडपण्यासाठी त्यांनी कारवाई करण्यात आली होती. खूप लोकांना मारलं गेलं होतं तिथं. ठीक आहे. काहींना अटक करण्यात आली होती. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला. प्रश्न तिसरा खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. काही वर्णन दिलेलं आहे त्याच्यावरून समाज सुधारक ओळखायचंय. तुम्हाला मी सांगितलेलं आहे समाज सुधारकाचा अभ्यास करताना. पीआयक्यू मध्ये सांगतो तुम्हाला काय माहित पाहिजे त्याचा जन्म मृत्यू माहित पाहिजे त्याच्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टी. एक जरी महत्वाची गोष्ट तुम्हाला कळली तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता. बघा इथं म्हटलेले ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र त्यांनी काढले. ओके. ज्ञानप्रकाश म्हटल्या आपल्या समोर नाव येतं कृष्णाजी त्र्यंबक रानडे. काय नाव येतं? कृष्णाजी त्र्यंबक रानडे हे नाव आपल्या समोर येतं. बरोबर. मग त्यांनी हे त्याचे संस्थापक कोण होते? कृष्णाजी त्र्यंबक रानडे होते. कशाचे? ज्ञानप्रकाशचे. पुढे बघा सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदवी देऊन गौरव केला होता. त्यांना संगीत विषयाची आवड होती. आयोगाने पहिल्या आन्सरकीमध्ये उत्तर दिलं होतं गोपाल हरी देशमुख. कारण हे दोन जे आहे हे आणि हे गोपाल हरी देशमुखांना लागू होतं. आणि ज्ञानप्रकाश हे सुद्धा ज्या वेळेला स्थापना केली होती कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी त्यावेळेला त्याच्या स्थापनेमध्ये पण यांचा सहभाग होता. संस्थापक ते नव्हते बरं का. गोपाल हरी देशमुख संस्थापक नव्हते. कृष्णाजी त्र्यंबक रानडेच होते. गोपाल हरी देशमुखांचा त्यात सपोर्ट होता, सहभाग होता, लेख पण काही लिहिलेले होते. त्याच्यामुळं आयोगाने पहिल्यांदा उत्तर 2 दिलं होतं पण याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं. नंतर आयोगाने उत्तर दिलं याचा पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. कारण ज्ञानप्रकाशचे संस्थापक कोण होते? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. जरी या दोन गोष्टी त्यांच्याशी संबंधित जरी असल्या तरी आयोगाने आता हा क्वेश्चन कॅन्सलच करायला पाहिजे होता तसा. पण ठीक आहे वरीलपैकी कोणतेही नाही कारण हे जे वाक्य हे वेगळ्या व्यक्तीसाठी हा ऑप्शन तिथं लागू होतो की ती व्यक्ती वेगळी वरीलपैकी कोणतेही नाही. ओके. या लॉजिकने आयोगाने ते उत्तर दिलेलं आहे. क्लिअर झालं तुम्हाला हे सगळं? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4 खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? बघा पहिलं आहे शारदा सदन. आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ठीक आहे. आपल्याला शारदा सदन आणि आर्य महिला समाज म्हटल्यानंतर एकच नाव आपल्या पुढे येतं ते म्हणजे काय? पंडिता रमाबाई. ओके. पण त्यांनी काय म्हटलेलं त्या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. हे सगळे सोपे प्रश्न असतात बरं का. कारण 4-5 स्टेटमेंट मध्ये एक जरी माहिती असेल तर उत्तरपर्यंत आपण पोहोचतो. सगळ्यात इम्पॉर्टंट बघा ही जी गोष्ट आहे 1894 ची ही खूप फेमस होती. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली होती ती कोणी केली होती? रमाबाई रानडे यांनी केली होती. याच्यावरच तुम्ही उत्तरपर्यंत पोहोचले पाहिजे होते कारण ही खूप फेमस गोष्ट होती त्यांच्या जीवनात. पुढे बघा 1913 मध्ये समाजसेविकेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने काय गौरव केला होता? केसरी हिंद दिली होती. पदवीने सन्मान केलेला होता रमाबाई रानडे यांचा. ठीक आहे. ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले होते. हे पण 100% बरोबर आहे. कोणाविषयीचे? रमाबाई रानडे विषयीचे. 1862 ला रमाबाई रानडेंचा जन्म झालेला होता मित्रांनो आणि मृत्यू कधी होता? 1924 ला मृत्यू होता. हे लिहून घ्या खूप महत्वाचं आहे. 1924 ला त्यांचा मृत्यू झाला होता. महादेव गोविंद रानडे यांच्याशी वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी विवाह केलेला होता. किती वर्षी? 11व्या वर्षी विवाह केलेला होता. ठीक आहे. आणि आता हे जे शारदा सदन आहे शारदा सदनची स्थापना कधीची? 1889 ला स्थापना होती. कोणी केली होती रे?
तर पंडिता रमाबाईंनी केली होती. आर्य महिला समाजाची स्थापना कधीची? 1882 ची जवळपास. 1882 मध्ये आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती. त्याच्यामध्ये ह्या दोन्ही याच्यामध्ये रमाबाई रानडे यांचा सहभाग होता. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था होत्या. ठीक आहे, क्लिअर झालं तुमचं. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट त्यांच्याविषयी, रमाबाई रानडे विषयी बघा. जन्म 1862 मी ऑलरेडी सांगितलं, देवराष्ट्रे सातारा या ठिकाणी. महादेव गोविंद रानडे यांच्याशी 11व्या वर्षी वयाच्या विवाह झाला होता. बालविवाह होता तो. बघा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह, त्यांच्या प्रेरणेने शिक्षण घेतलं होतं त्यांनी. 1894 ही खूप IMP फॅक्ट आहे, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला. ही फॅक्ट जर तुम्हाला माहित असती, पुण्यात त्यांनी काय केलं होतं? हिंदू लेडीज सोशल क्लब, लिटररी क्लबची स्थापना केलेली होती. 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदनची स्थापना केली होती, स्त्री शिक्षण व समाजसेवा कार्य. ठीक आहे. 1904 ला अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्या. स्त्रियांच्या शिक्षण आणि मताधिकार, मोफत प्राथमिक शिक्षणासाठी कार्य केलं होतं. निधन झालं होतं 26 एप्रिल 1924 मध्ये. महात्मा गांधी त्यांचा यंग इंडियामध्ये त्यांचा गौरवपूर्ण त्यांच्यावर लेख लिहिलेला होता, हे लक्षात घ्या. महात्मा गांधींनी त्यांचा गौरव केला होता कशामध्ये? यंग इंडियामध्ये. कधी? ठीक आहे, त्यांचं निधन झाल्यानंतर. क्लिअर झालं. त्यांना 1913 ला केसरी हिंद पदवी देण्यात आली होती. हा सन्मान त्यांना देण्यात आला होता. रमाबाई रानडेवर जर प्रश्न विचारला गेला तर याच्या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, क्लिअर झालं. आता पंडिता रमाबाईचा ऑलरेडी शारदा सदन आर्य महिला समाज बघितला. आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिल्या महिला होत्या की ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं होतं. आनंदीबाई जोशी. हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई. आता ह्या रखमाबाईंचा जो खटला होता, यांचे आता त्यांचं ते काय होतं, त्यांचं जेव्हा लग्न झालेलं होतं, त्यांचे जे पती होते त्यावेळेला शिक्षण घेत होते. मग ते ज्यावेळेला शिक्षण घेत होते त्यावेळेला त्यांनी यांना, ज्या रखमाबाई होत्या यांना माहेरीच ठेवलं होतं की माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत. त्यांचं शिक्षण ज्यावेळेला पूर्ण झालं त्यावेळेला त्यांनी रखमाबाईंना बोलवण्यासाठी हे पाठवलं होतं, पत्र पाठवलं होतं की तुम्ही आता सासरी येऊ शकते, म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगू शकतो. पण त्यावेळेला रखमाबाईंनी काही कारणास्तव त्यांना नकार दिला होता. मग त्यांनी ते काय कोर्टात केस वगैरे केली होती. सुरुवातीला ते कोर्ट केसचा जो निकाल तो रखमाबाईंच्या बाजून लागला होता. नंतर त्यांनी अपील केलं. नंतर त्यांच्या नवऱ्याच्या बाजून लागला. KT तेलंग यांनी वकिली केली होती. कोणाची? रखमाबाईंची. मग त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये हिंदू लेडी नावाने एक लेख लिहिलेला होता. हिंदू लेडी टाइम्स ऑफ इंडियामध्ये खूप फेमस झाला होता. आणि हे प्रकरण ब्रिटन पर्यंत गेलेलं होतं बरं का, जबरदस्त. आणि नंतर मग रखमाबाई त्या सगळ्या गोष्टी त्यांना ते त्यांच्या मनाविरुद्ध सासरी जाणं हे मान्य करण्यात आलं होतं नंतर. आणि मग त्या इंग्लंडला गेल्या आणि तिथं वैद्यकीय शिक्षण वगैरे घेतलं. ठीक आहे, हे सगळं यांच्याविषयीची स्टोरी आहे. आणि त्यांच्यावर ते हा ऑप्शन होता म्हणून जस्ट मला जे माहित होतं ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. अशा पद्धतीने PYQ अनालिसिस करा. तुम्हाला जर अजून एक्सप्लोर करायचं आहे ना, पंडिता रमाबाईला एक हे करा, रखमाबाईला वेगळं करा. ठीक आहे, रमाबाई रानडे त्यांच्याविषयी लिहा. काय काय जर भविष्यात त्यांच्यावर प्रश्न आला तुमचा चुकल का? 4 समाज सुधारक इथं कव्हर होतात, महिला समाज सुधारक. ठीक आहे, त्यामुळं हे लय महत्वाचं राहतं. PYQ अनालिसिस तुम्हाला मी शिकवतोय कशा पद्धतीने करायचं. तर रमाबाई रानडे विषयीच्या महत्वाच्या फॅक्ट तुम्हाला सगळ्या सांगून दिल्या. याच्या बाहेर शक्यतो प्रश्न नाही विचारला जाणार. आयोगाने 3-4 फॅक्ट दिलेल्या होत्या. ही एक फॅक्ट महत्वाची दिली होती, हे दिलेलं होतं महत्वाचं. त्यांनी ह्या संस्थेमध्ये काम केलं होतं. याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, कार्यात त्या सहभागी होत्या. 3 फॅक्ट इथं भेटताय, बाकीच्या मी इथे ऍड करून दिलं तुम्हाला. झालं ना. रमाबाई रानडेवर याच्या बाहेर काय विचारणार आहे तुम्हाला? मी चंपारण्य सत्याग्रह समजून सांगितलं, अहमदाबाद मिल समजून सांगितला, खेडा सत्याग्रह. याच्या बाहेर प्रश्न नाही विचारला जाणार बाळांनो. त्याच्यामुळं यू हॅव टू काय म्हणतो, खूप प्रिसाइजली स्टडी करा. काही पण वाचत नका बसू. जी नीड आहे एक्झामची त्या पद्धतीने करत चाल. एक 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 असे टॉपिक कव्हर करत गेले तर किती टॉपिक कव्हर होतील? सगळं कव्हर होऊन जातं ना. ओके, 18 पासून आपण PYQ देतोय. किती टॉपिक, किती रिपिटेशन आहे तुम्हाला कळत असला. तर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातल्या 1857च्या उठावा संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? साताराचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. रंगराव पागे यांनी केलं होतं का रे? रंगो बापूजी गुप्ते यांनी केलेलं होतं. जे प्रतापसिंह आहे यांचं राज्य जेव्हा खालसा केलं गेलं ते परत मिळवण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते त्यांचे वकील होते, त्यांनी प्रयत्न केले होते. म्हणजे पहिला ऑप्शन इलिमिनेट होतो, इलिमिनेट झाला, हा इलिमिनेट होतो, हा इलिमिनेट होतो. एका ऑप्शनवरून मी 2 ऑप्शन इलिमिनेट केलेले. असंच करायचं राहतं एलिमिनेशन टेक्निक, वेळ वाचतो. बघा कोल्हापुरात 21 जुलै ही अवघड फॅक्ट आयोगाने एकदम टफ फॅक्ट विचारली होती बरं. 31 जुलै 1857 रोजी 21व्या व 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले होते. तर हे चुकीचं आहे. 27व्या तुकडीने बंड केलेलं होतं. ठीक आहे, कोल्हापुरामध्ये 27वी तुकडी होती.
ठीक आहे. 27वी तुकडीने बंड केलं होतं कोल्हापुरामधून, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. हे जर चुकीचं असेल तर हा पण ऑप्शन एलिमिनेट होतो. उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता हा एकदम टफेस्ट आता हे कुठून तुकड्या बिकड्या आपण वाचत बसत नाही आणि अपेक्षा पण करायची नाही की हे माझं बरोबर आहे हे जे वाक्य आहे. ठीक आहे. तुम्हाला हे माहित पाहिजे होतं रंगो बापूजी गुप्ते. अ वरून तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट केले होते. 50% पर्यंत तुम्ही प्रश्नाला घेऊन आलेले होते. ओके. पुढे बघा, नरदुंगचे भावे म्हणजे बाबासाहेब भावे बरं का, संस्थानिकांचा दत्तपुत्र अमान्य झाल्याने 1858 मध्ये त्यांनी बंड केले होते. आता हे जे बाबासाहेब भावे होते नरगुंचे, त्यांना मुलगा नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी दत्तक घेण्यासाठी परवानगी मागितली होती आणि ती परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, 1858 मध्ये बंड केला होता. हे लक्षात घ्या. ठीक आहे. 11 एप्रिल 1858 रोजी आंबापानीची लढाईत भिल्लांचा पराभव झाला. आता ही लढाई कोणामध्ये होती? ब्रिटिशांमध्ये आणि जे खानदेशमधले जे भिल्ल होते त्यांच्यामध्ये ही लढाई होती. आंबापानीची लढाई झाली होती. कधी झाली होती? 11 एप्रिल 1858. खाजा सिंग हे नाव त्यानं नेतृत्व केलं होतं या लढाईचं आणि इथं भिल्लांचा पराभव झालेला होता. ठीक आहे. भिल्लांचा पराभव झाला होता. त्या आंबापानीची लढाई लक्षात ठेवा. ठीक आहे. 11 एप्रिल 1858. क्लिअर झालं. आता जो सातपुडा भागामध्ये जे भिल्ल राहायचे त्यांनी केलेलं होतं ही लढाई, म्हणजे त्यांचं आणि एक ब्रिटिशांचं जे नेतृत्व केलेलं होतं ते कॅप्टन युव्हान्सने केलं होतं. कॅप्टन युव्हान्स. ठीक आहे. युव्हान्स हे नाव लक्षात ठेवा. जर विचारलं गेलं तर कधी कधी असे प्रश्न विचारतं. आणि विरुद्ध कोण होते? भिल्ल होते तिथले. ठीक आहे. स्त्रियांनी पण या युद्धामध्ये आंबापानीच्या लढाईमध्ये भाग घेतला होता आणि ब्रिटिश या ठिकाणी जिंकले होते. भिल्लांचा या ठिकाणी पराभव झाला होता. यांचं नेतृत्व जे केलं होतं भिल्लांचं ते कोणी केलं होतं? खाजा सिंगने केलं होतं. कोणी केलं होतं? खाजा सिंग. ठीक आहे. खाजा सिंग यानं नेतृत्व केलं होतं या भिल्लांचं. ओके. क्लिअर झालं. चला पुढचं क्वेश्चन. किती वेळा रिपीट झालेलं क्वेश्चन आहे? 5-6 वेळा झाला असेल ना. मागच्या गटब आणि गटकामध्ये त्याच गोष्टी विचारल्या जात आहे. कधी अध्यक्ष विचारले जातात, कधी इयर विचारलं जातं, कधी ठिकाण विचारलं जातं, काहीतरी विचारलं जातं. काँग्रेसचे अधिवेशन बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन असले असा रिपीट झालेला प्रश्न, असले असा 2 वेळा असले असं विचारलेलं. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886. बघा इन्फॉर्मेशन किती भेटलेली. कलकत्ता. कोण होते अध्यक्ष? दादाभाई नौरोजी. मग मी काय करतोय, अचं 3 ला लावून देतोय. अचं 3 मी चेक करतोय कुठं दिले, एकाच ठिकाणी उत्तरपर्यंत पोहोचलोय मी. बाकी मी चेक करत बसेल का? बाकीचं काही मला वेळ वाचवायचा आहे, 5 सेकंदामध्ये उत्तर काढलं पुढे जाईल. हे झालं सोडवण्याची टेक्निक. आता पुढे इम्पॉर्टंट, काँग्रेसचे दुसरे अधिवेशन. पहिले अधिवेशन कधी झालं होतं? 1885. हे लिहून घ्या इथं. ठीक आहे. कुठं झालं होतं? मुंबई किंवा बॉम्बे लिहा. ठीक आहे. मुंबई किंवा बॉम्बे त्यावेळेसचं. ठीक आहे. बॉम्बे या ठिकाणी. कोण होते अध्यक्ष? व्योमेश चंद्र बॅनर्जी. ठीक आहे. व्योमेश चंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते. क्लिअर झालं. 1885 स्थापना होती काँग्रेसची आणि पहिलं अधिवेशन बॉम्बेला झालं होतं, मुंबईला झालं होतं. व्योमेश चंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. दुसरं अधिवेशन झालं होतं 1886 कलकत्ता या ठिकाणी. दादाभाई नौरोजी त्याचे अध्यक्ष होते. तिसरं जे अधिवेशन आहे बघा, तिसरं जे अधिवेशन आहे ते 1887 मद्रास या ठिकाणी झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी होते. कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. आता यांच्याविषयीची महत्वाची फॅक्ट, बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते काँग्रेसचे. जर विचारलं गेलं, युपीएससीला हा प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? ऑप्शन दिले होते. 3-4 ऑप्शन होते. त्याचं उत्तर काय होतं? बद्रुद्दीन तय्यबजी. तुम्हाला माहित पाहिजे पहिले मुस्लिम व्यक्ती होते का जे अध्यक्ष झाले होते राष्ट्रीय काँग्रेसचे तिसऱ्या अधिवेशनामध्ये 1887 मध्ये. क्लिअर. 1887 मध्ये त्यांचं नाव होतं बद्रुद्दीन तय्यबजी. पुढचं जे आहे चौथं अधिवेशन 1888 अलाहाबाद. तर आहे त्याचं जॉर्ज युल. काय? जॉर्ज युल पहिले ब्रिटिश व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष जर असं विचारलं त्याचं नाव राहील जॉर्ज युल. ठीक आहे. वेडनबर्ग बघा, काँग्रेसचे 5वे अधिवेशन 1889 मुंबई. विल्यम वेडनबर्ग ICS अधिकारी होते. 2 वेळा अध्यक्ष झाले होते काँग्रेसचे. दादाभाई नौरोजी 3 वेळा झाले होते. कधी कधी झाले होते बघा दादाभाई नौरोजी. त्यांच्याविषयी आला तर सांगूनच देतो बघा. पहिले झाले होते 1886 ला. ठीक आहे. हे कळलं. त्याच्यानंतर झाले होते 1893 ला. त्याच्यानंतर झाले होते 1906 ला. ठीक आहे. या 3 वेळा दादाभाई नौरोजी काँग्रेसचे अध्यक्ष होते या 3 वर्षांमध्ये. जर विचारलं गेलं तर तुम्हाला माहित पाहिजे. क्लिअर. पुढे जाऊ.
7 नंबरचा प्रश्न आहे, कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? असा कोणता वर्ग होता की त्याला अधिक फायदा झाला? कायमधारा पद्धत कोणाला झाला होता? जमीनदारांना अधिक फायदा झाला होता. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. कायमधारा पद्धत तुम्हाला नुसतं त्याच्याविषयी थोडं जरी माहिती असतं, ठीक आहे, तरी तुम्हाला त्याचं उत्तर निघालं असं. कायमधारा पद्धतीत कोणाला सगळ्यात जास्त फायदा झाला होता? जमीनदारांना. सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांना झालं होतं. जर गेला तर हा जातो, हा जातो. ठीक आहे, कारखानदारांचा काही संबंधच नाही याच्याशी. हा ऑप्शन एलिमिनेट. एकदम इझी प्रश्न बरं काही, हे प्रश्न चुकलेच नाही पाहिजे. कोणाला कोणत्या वर्गाला फायदा झाला? आता ही जी कायमधारा पद्धत होती, ही कधी सुरू झाली होती? त्याच्याविषयी लय महत्वाचं सांगून देतो आता. 1793 मध्ये. कोणी केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस त्यावेळेला गव्हर्नर जनरल होता. कॉर्नवॉलिस, ठीक. लॉर्ड कॉर्नवॉलिस यानं सुरू केली होती परमनंट सेटलमेंट किंवा कायमधारा महसूल पद्धत. ही कोणाची होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसची होती. बंगाल, बिहार आणि ओडिशा ह्या भागामध्ये ही होती ही पद्धत. काय होतं एक्झॅक्टली माहिती का? यांनी काय केलेलं होतं या कायमधारा पद्धतीमध्ये? जमीनदारांना मालकी हक्क दिले होते जमिनी शेतकऱ्यांच्या. ओके. आणि त्यांना काय केलं होतं? त्यांना महसूल जो काय म्हणतात कर जो वसुली होती ती जमीनदारांकडे दिलेली होती, सिंपल भाषेमध्ये. तर ते काय ठरलेलं होतं? फिक्स ठरलेलं होतं. प्रत्येकाकडून किती घ्यायचं हे बघा. तर 11 भाग केलेले होते त्या जमीन महसुलाचे. 11 भाग केलेले होते. त्याच्यामध्ये 10 भाग हे त्या जमीनदारांना कोणाला द्यावं लागायचे? ब्रिटिशांना द्यावं लागायचे आणि 1 भाग स्वतःला ठेवावा लागायचा. ठीक आहे. म्हणजे असं ठरलेलं होतं. मग ते काय करायचे हे जमीनदार काय करायचे? हे जबरदस्ती करून म्हणजे शेतकऱ्यांवर काय करायचे? जुलूम करून काय करायचे? त्यांच्याकडून महसूल वसूल करायचे. एक्स्ट्रा उत्पन्न असेल तर जास्त प्रमाणात ते वसूल करायचे आणि स्वतःचा खिसा भरायचे. ठीक आहे. कारण त्यांना फिक्स होतं. ब्रिटिश गव्हर्नमेंटला किती द्यायचं होतं ते फिक्स ठरलेलं होतं. जो एक्स्ट्राचा पैसा राहायचा तो कोणाकडे जायचा? जमीनदारांकडे जायचा. याच्यामुळे काय व्हायचं? शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक चालली होती. शेतकरी कर्जबाजारी होत होता. त्यांना मनी लेंडरकडून जे काय म्हणतात मनी लेंडरला आपण काय म्हणतो? सावकारांकडून कर्ज घ्यावा लागायचं यांचा जो महसूल आहे किंवा शेतसारा आहे किंवा कर आहे तो भरण्यासाठी. ठीक आहे. मग ही कायमधारा पद्धत होती, ही प्रचंड चुकीची होती. परमनंट सेटलमेंट शेतकऱ्यांना खूप म्हणजे त्यावेळेस भयानक पद्धती होत्या ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये ना. सगळ्यांसाठी त्यांच्या पॉलिसी ज्या होत्या ना कधीच अशा प्रो नव्हत्या आपल्यासाठी. त्यांच्या फायद्याच्या होत्या सगळ्या गोष्टी. ते काय करतात आता त्यांनी काय केलेलं होतं? जमीनदार वर्गाला काय केलं होतं? पुढं केलं होतं. ते डायरेक्ट शेतकऱ्यांशी एवढी मोठं शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करणे वगैरे ती किचकट प्रोसेस त्यांनी काय केली होती? इझी केली होती. जमीनदारांना मालक करून टाकलं. तुम्ही महसूल जो कर महसूल आहे तो वसूल करा आणि आम्हाला आणून द्या एवढ्या प्रमाणात. तुम्ही तिकडे काही करा. तुमच्यावर कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. मग ते जमीनदार काय करायचे? ते पिळवणूक करायची शेतकऱ्यांची. हे अशा पद्धतीने त्यांचं राज्य होतं. ठीक. पर्याय क्रमांक 4 चा करेक्ट आन्सर. कळलं तुम्हाला? 1393 बंगाल, बिहार, ओडिशा, लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा पद्धत काय होती? 11 भाग केले जायचे पूर्ण महसुलाचे. त्यातले 10 भाग त्यांना गव्हर्नमेंटला द्यावे लागायचे, 1 भाग ते स्वतःच्या खिशात ठेवायचे. पण एक्स्ट्राचं जे ते वसुली करायचे, एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी ते काय करायचे? त्यांना ते श्रीमंत होत होते. एक वर्ग श्रीमंत वर्ग इथे निर्माण होत होता. ठीक आहे. तो जमीनदार होता. पुढे बघा पुढचा प्रश्न. 8 नंबरचा प्रश्न. रिपीट झालेल्या खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? इथं फसतो आपण. हे नाही आपण वाचतच नाही. ठीक आहे. नाही. तर बघा पंजाबी हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं, प्रकाशित केले होते. 100% बरोबर असलं तर बघा हा ऑप्शन एलिमिनेट होतो. हा ऑप्शन नाही. आपल्याला चुकीचं कोणतं आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे. चुकीचं कोणतं आहे? कारण याच्यामध्ये आहे. हा ऑप्शन एलिमिनेट होणार. याच्यामध्ये आहे म्हणजे हा ऑप्शन एलिमिनेट होईल. कारण त्यांना संबंध नाही असं विचारलेलं आहे. बरोबर ना? पुढचं बघा. त्यांनी यंग इंडिया ह्या ग्रंथाचे लेखन केले. बरोबर, हे पण बरोबर होतं. बरोबर आहे. जर बरोबर असेल तर हा पण ऑप्शन एलिमिनेट होतो. कारण त्यांना नाही म्हटलेलं आहे, चुकीचं विचारलेलं आहे. ठीक आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं हा ऑप्शन एलिमिनेट होतो. इथं क आणि ड. आता बघा वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी हा सिद्धांत मांडला होता. हे चुकीचं आहे. ठीक आहे. क चुकीचं आहे. त्याच्यामुळं आता इथं बघा क आणि ड आपल्याला ड पण चेक करावं लागेल. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. हे 100% बरोबर आहे. हे लाला लजपत रायचंच होतं. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन इथे एलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. केवळ क काय? केवळ क याचा करेक्ट आन्सर आहे बाळांनो. ठीक आहे. कळलं तुम्हाला? आता बघा हे पंजाबी जे वृत्तपत्र आहे हे त्यांनीच प्रकाशित केलं होतं लाला लजपत राय. यंग इंडिया ह्या ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं होतं. पण तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. यंग इंडिया हे साप्ताहिक जे होतं ते कोणाचं होतं? गांधीजींचं होतं. कोणाचं? गांधीजी. ठीक आहे. गांधीजींचं होतं.
आणि ग्रंथ जर म्हटला तर तो कोणाचा होता? लाला लजपत रायचा होता. आता हा ऑप्शन काय चुकीचा आहे. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी हा सिद्धांत मांडला. हा मांडला कोणी होता? हा अरविंद घोष यांनी मांडला होता. अरविंद घोष यांनी मांडला होता त्यांच्या वंदे मातरम या वृत्तपत्रातून. इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये होतं, इंग्रजी. ठीक आहे. आणि यांचं जे वंदे मातरम होतं लाला लजपत रायशी ते उर्दू भाषेत होतं. ठीक आहे. अरविंद घोष यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थेअरी हा सिद्धांत मांडला होता त्यांच्या अरविंद घोष यांच्या वंदे मातरम या इंग्रजी वृत्तपत्रातून. त्याच्यामुळं हा ऑप्शन चुकीचा ठरतो. कळलं? का चुकीचं आहे, का बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर. बघा 1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त करण्यात आलेली? आता तुम्ही बऱ्याच लोकांनी याचं उत्तर सायमन कमिशन मारलं असं, सायमन कमिटी. ठीक आहे. पण सायमन कमिटी उत्तर नाही, मुडीमन कमिटी हे उत्तर. आता इथे लॉजिक सांगून देतो. लॉजिक काय आहे प्रश्नामध्ये? ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? 1919च्या कायद्यातील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी? एक कमिटी असेल, कोणती तरी एक कमिटी असेल, वाक्यावरून असं कळतंय आपल्याला. ठीक आहे. मग इथे जे दोन ऑप्शन आहे, दोन कमिटी असतील का रे एका गोष्टीसाठी? असू शकता. पण इथं कोणती कमिटी? पेपर सेटरला सरळ सरळ एक कोणती तरी कमिटी विचारायची. हे लॉजिक सांगतोय बरं का. ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे आणि तुम्हाला काहीच माहित नाही त्या प्रश्नाबद्दल, त्यावेळेला असे लॉजिक मला लावायचे. कोणती कमिटी? कोणती तरी एक कमिटी असेल. हे दोन ऑप्शन वाले, दोन कमिट्यांवाले इलिमिनेट होऊन जातात. क आणि ड. हंटर आणि लॉर्ड मॅकोले हे असेल का? ब आणि क. एक कमिटी कोणती तरी असणार आहे. त्याच्यामुळं हे दोन ऑप्शन इलिमिनेट होतात. तुमच्याकडे अ आणि बच राहतं आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, मुडीमन कमिटी 1924. 1924 ला ही कमिटी स्थापन करण्यात आली होती. 1925 ला त्यांनी अहवाल दिला होता आणि त्यांनी ही कमिटी कशासाठी स्थापन करण्यात आली होती? 1919चा जो कायदा आहे त्याच्यातल्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी ही कमिटी होती. सायमन कमिटी जी आलेली होती ती कधी? 1927. ठीक आहे. 1928 ला त्यांनी अहवाल दिला. त्याच्यामध्ये एकही भारतीय नव्हता त्या कमिटीमध्ये. सायमन गोबॅकचे नारे वगैरे त्या गोष्टी तुम्हाला माहिती. ठीक आहे. त्या आंदोलनामध्ये लाला लजपत रायवर काय झालं होतं? काठी हल्ला झाला होता आणि त्यांच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे. हे पण लक्षात घ्या. सायमन कमिटी ही जी होती ही 1919च्या कायद्याचा आढावा घेण्यासाठी होती. म्हणजे या 1919च्या कायद्याने काय बदल झाले, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये हे झालं, सगळा आढावा घेण्यासाठी सायमन कमिटी. ते मुडीमन कमिटी काय होती एक्झॅक्टली? त्रुटींची चौकशी करण्यासाठी मुडीमन कमिटी स्थापन करण्यात आली. तुम्हाला मुडीमन कमिटी जरी माहित असते 1924ची कशासाठी, तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते. बघा, लॉर्ड मॅकोले कमिटी ही जी होती ही 1835च्या दरम्यानची होती. ठीक आहे. शिक्षणाशी संबंधित कमिटी होती. यांनी इंग्रजी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं होतं यामध्ये, या कमिटीमध्ये मॅकोले. ठीक आहे. हंटर कमिटी जी होती, जालियनवाला बाग हत्याकांड जे झालं होतं त्या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर यांच्या अध्यक्षतेखाली ही हंटर कमिटी 1919 ला स्थापन करण्यात आलेली होती. कधी? 1919 ला. ठीक आहे. जे जालियनवाला बाग प्रचंड क्रूर हत्याकांड जे झालेलं होतं त्याची चौकशी करण्यासाठी ही हंटर कमिटी होती 1919. क्लिअर? चला, पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. हे बघा, मुडीमन कमिटी विषयी दिलेलं आहे, एकदा वाचून घ्या बरोबर. झाली होती वगैरे वगैरे अहवाल मी तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न आहे बघा, लॉर्ड हार्डिंग यांच्या काळामध्ये कोणते पहिले युद्ध झाले होते? असं कोणतं पहिलं युद्ध होतं लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये झालं होतं? कोणतं होतं मित्रांनो? इंग्रज शीख युद्ध झालेलं होतं. लॉर्ड हार्डिंगचा काळ कधी होता? 1844 ते 1848 पर्यंत हे गव्हर्नर होते भारताचे, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि हे कधी झालं होतं? 1846च्या दरम्यान झालं होतं. 1845-46च्या दरम्यान मध्ये हे पहिलं शीख युद्ध झालेलं होतं. ओके. पहिलं अफगाण युद्ध कधी झालं होतं? हे 1839च्या दरम्यान झालेलं होतं. 1839 ते 42 दरम्यान हे अफगाण युद्ध झालेलं होतं. इंग्रज मुघल युद्ध असा काही प्रकार नव्हता. इंग्रज मराठा युद्ध कधी सुरू झालं होतं पहिलं? हे झालं होतं जवळपास 1775च्या दरम्यान झालं होतं. 17 ते 1782च्या याच्यापर्यंत हे चाललं होतं. ठीक आहे. पहिलं इंग्रज मराठा युद्ध. क्लिअर होतंय? अशा पद्धतीने आपण आता हिस्ट्रीचे सर्व प्रश्न याच्यामध्ये बघितलेले मित्रांनो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीचे बघूया. तुम्हाला काय करायचं? PYQ अशाच पद्धतीने करायचं जसं शिकवतोय तसं. प्रत्येकाचं तसं करा. आता मराठीची मी PYQ बॅच घेतलेली, ती बघा, प्रचंड फायदा होतो मुलांना. खूप मुलांचे मेसेज येतात का सर त्यांना खूप ट्रिक्स कळल्या, मला मराठीमध्ये माझे खूप मार्क्स वाढले. 49 प्रश्न बरोबर येणारे पोरं आहे ज्यांनी ती बॅच घेतलेली. ती गट ब गट क चे किती मुलांना पोस्ट मिळाले मित्रांनो ह्या बॅच करून. PYQच्या बॅचने त्यांना खूप फायदा झाला. फक्त त्यांना कळलंय की हे कसं केलेलं आहे.
त्यांनी अजून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन केली आणि खूप छान नोट्स काढल्या स्वतःच्या. त्या पी-वाय-क्यू मधला एकही त्यांचा प्रश्न चुकत नाही. रिपीट झालेला चुकत नाही, विश्लेषणामधला चुकत नाही. मग आरामात ते मेरिट क्लिअर करतात. तुमचं जर कोणत्या कारणास्तव मार्क्स कमी येत असतील, मेरिट कमी नाही म्हणजे मेरिट क्रॉस होत नसेल, तर हे व्यवस्थित करा. जे सांगतोय ते आवर्जून करा. हे अनुभवातून सांगतोय. ठीक आहे. खूप मुलांना फायदा झालाय. तुम्हाला नक्की होईल. तुमची आता 2026 मध्ये कोणती ना कोणती पोस्ट तुम्हाला मिळेल. ओके, नक्की मिळेल. चला, गट ब ची पण पी-वाय-क्यूची बॅच करा. एकदम स्वस्तातल्या बॅच आहे. 250, 249, 199 अशी किंमत घेऊन ठेवा. खूप फायदा होईल त्याचा. ओके, वाया जाणार नाही. क्वालिटी दिलेलं आहे सगळं. बघायचंय आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे. चला, आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.